नमस्ते, मी अश्विनी सई सोबत सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज सकाळचे 7:30 वाजले। तर आज रविवार आणि आज बायका पण सांगितलं आहे मका तोडायला। तर 8 दिवस झालं मका तोडाय चालू होतं, पण पावसाचं वातावरण एक भीतीदायक होतं आणि जे आपल्या नेहमीच्या बायका आहेत ते पण दुसरीकडे गुंतल्या होत्या। तर आज येतो बोललेत, पण येतात का नाही हे माहित परफेक्ट काय माहित नाही। तरी पण माझी तयारी चालू आहे। तर मळ्याला जायचे, तर घरात सगळं आवरूनच मी जाणार आहे मळ्याला। जाईपर्यंत तोपर्यंत थोडंसं बायका त्यांच्या टायमिंगला लागतात कामाला। तर चुका आणायला लावलं होतं मी ह्यांना। खूप चुका आणि पालक मिक्स आणा म्हणलं होतं, कारण की आपल्या मळ्यातला जो पालक आहे ना अगदी निबार होऊन गेला। आणि परी पण म्हणत होती की आई गरगटा बनव, खूप दिवस झालं बनवलंच नाही। म्हटलं आणायला लावलं चुका पालक, पण तुम्हाला सांगते 2 चुक्याच्या पेंड्या होत्या, फक्त 1 काडी पालकाची निघाली। पण काही हरकत नाही, चुक्याची सुद्धा ना गरगटा खूप छान होतं। आणि त्याचा आंबटपणा घालण्यासाठी मी त्यामध्ये ना बरंच काय काय घेतलेलं आहे। तर बरेच गरगट्याला ना डाळ पालक पण म्हणतात किंवा डाळ चुका पण म्हणतात। गरगटा हा शब्द जास्त कोण उच्चारत नाही, पण सर्रास खेडेगावमध्ये ना गरगट्याला गरगट्टाच म्हणतात। आणि खरंच मला खूप आवडतो गरगटा आणि भात माझा अगदी फेवरेट आहे। आणि चुक्याच्या गरगट्यामध्ये ना टोमॅटोचा वापर मी बिलकुल करत नाही, कारण चुका ऑलरेडी ना खूप असा आंबट असतो त्यामुळे। तर काय काय घेतलं हे दाखवते, कारण की कालच्या ब्लॉगला परवा दिवशीच्या एवढ्या ताईंच्या सगळ्या वरडा खाल्ल्या, कारण की डाळ कांद्याची रेसिपी बरेच वेळा दाखवले। त्यामुळे ना मी काय केलंय डायरेक्ट फोडणी दिल्यानंतरच दाखवले होते। म्हटलं चला तर आज थोडंसं सविस्तर काय काय घेतलंय त्याच्यापासून दाखवावं। जर शाळेला सुट्टी असेल तर दुसरी भाजी मी करत नाही, शाळा नसेल तर एकच भाजी करून घेते मी, आणि त्याच्यावर भागत सुद्धा आपलं। तर चुका आहे का, चुका स्वच्छ असं धुवून घेतलंय। ह्याच्यात जास्त पालक नाहीच, पण चुक्याचा पण गरगटा खूप छान होतो। आणि त्याच्यामध्ये मिक्स करण्यासाठी बटाटा आणि वांग स्वच्छ धुवून घेतलंय। तर ह्याच्यामुळे पण थोडासा आंबटपणा पण जातो आणि खरंच टेस्ट खूप छान येते। आणि ही मिरची जी आहे हे अजिबात तिखट नाही, आणि जी ठेचा केला होता ते मी ह्याला वापरणार आहे, खूप छान लागणार आहे झणझणीत मस्त गरगटा। आणि तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतले। ह्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ सुद्धा घातली ना एक नंबर चव येते। हरभऱ्याच्या डाळी पण तुम्ही घालून बघा, खूप छान होते। तर मी आज घातली नाही, माझी डाळ अगदी वरती डब्यात आहे त्यामुळे मी ती नाही काढली। तर हे ना सगळं कुकरला लावून घेणार आहे मी, डाळ आणि भात। तर हे सगळं ना मिक्स करून घेते आणि पाणी टाकून कुकरला लावून घेते। त्यामध्ये शेंगदाणा विसरले होते मी, तर शेंगदाण्याची चव तर इतकी भारी लागते ना, खूप छान। शेंगदाणे पण घातले ह्याच्यामध्ये। चालू कर सूप दे की हातात माझ्या आई असं। हो काय आणते का, काय काय घेतले मिरची अजून निघाले का? परिवा चुका नीट केलेलं जे दाहे होते ना काड्या ते दिले होते शेळ्याने टाका म्हणून। आणि छान आणले, कढीपत्ता आणले, मिरची आणले, एक वांग आणलंय आणि कपडे पण लागलेच ना मी धुवून घेतले, कारण की बायका आहेत खूप गडबड होऊन जाते। आई आपण काल परवाच काढलेलं ना। आता ते पाणी घालत तसं येणार। आता तसं बघायला जमीन लय घट्ट झाले, पण आता मळ्यातली पण कामं चालू आहेत, बघू आता। त्याला थोडंसं भुसभुशीत जर केलं का परत त्याला व्यवस्थित पाणी बसते का, अजून फुलं गळायला लागते ना। आपलं छान शिजले, तर घोटायच्या अगोदर त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असतं ना ते काढायचं, म्हणजे सगळं नाही मिश्रण एकजीव होत आहे। तव्यानं पूर्ण घोटून घेणार आहे। तेल, जिरं मोहरी, कढीपत्ता, आणि आपलं तेल इतकं गरम झाले ना, आणि ठेचलेलं लसूण। ह्या ठेचलेल्या लसणाची इतकी भारी टेस्ट येते ना, खूप छान। आणि हळद, फोडणीला खाली देणार आहे मी। आणि फोडणी ना खूप छान बसले। तर पातेल्याला कुकरच्या डब्याचा भात लागले, कारण की गरगटावरती भात खाली होता ना। तर थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि मीठ, कोण कोण ना बेसन पीठ पण घालते, तर शक्यतो मी शेंगदाण्याचं कूटच वापरते, खूप छान अशी टेस्ट येते। तर ह्याला छान उकळून घ्यायचं घेऊन या। तर माझं पण ना सगळं आवरलंय, डब्बा सनकोट वगैरे, माझं पाण्याची बाटली आणि सनस्क्रीन लावून घेतले, आणि नाश्त्याला भात आणि गरगटा असं खाल्लं।
तर बाकीचे तर सगळे कामं झालेत. तर परी लागले मागं, तिला बोलू येऊ नको, आता काय करते काम माहित नाही. आणि बाहेर ऊन तर भरपूर असं पडलंय. चला तुम्ही पाणी आधी पटकन निघूया. हा मग ते वजा इथं ठेवून जावं की बी. तर मळ्यात आले. तर आपली मका बघा, पावसामुळं आपली मका ना मोडायची जरा लांबलीच. तर आता काय करायचंय, कणस सकट सगळं मोडून घ्यायचंय. तर बायका आत शिरलेत. आणि कुसळमोडी एवढं जरी केलं तरी कुसळमोडी काय राहिलं नाही यायचं. हे चाल लिंबाकडे घेऊन या काय. तर मी पण लागते कामाला, स्कार्फ बांधून घेते, कारण की मध्ये मध्ये बायकांचा आवाज येतोय. कारण की बायका शोधणं अशक्य आहे. तर मी तिकडूनच आता मी सारा धरणार, कारण की इकडून तर मला काय समजणार नाही. आणि मागे मी एकटी राहून जाईल, कारण की सगळीकडे गचपण झालंय. आणि एकटी नको वाटते, सगळ्यांच्या मेळ्यात काम केलेलं बरं. चला तो मोडून ना अशी खाली टाकायची. नाही हो, उपास तपास एवढं मोठं रान आहे, पण जेवायला कुठं जागाच नाही. सगळीकडे गचपण असं रस्त्यावरती बसलोय. गट्टा दही कोण आणलंय, कसं वाचून घेताय. हे काय करा, ह्या प्लेटात आता मोठी गाडी नाही, बारकी गाडी राहू दे. आता त्या तुरी ना, हे बघा किती छान असं आपल्या तुरी बसल्यात. आणि बाजरी खोडून घेतली होती, मला वाटतं कोणीतरी मधूनच ना वैरणीला ह्यांना विचारून काढून घेऊन गेलेत. आणि ह्याला ना बारीक आता ना कळ्या फुलं लागायला चालू झालेत. हे बघा फुलं. तर ना आपली आणि इकडची मका पण मला वाटतं आता हे दिवाळीच्या नंतर ही मका काढायला येईल. दिवाळीच्या नंतर येईल मका. आणि रस्त्यावरनं जर दाखवलं तर आपल्या तुरी हे बघा अशा दिसतात. तर एकदम छान असे आपल्या तुरी बसलेत. तर जेव्हा आम्ही खोडायला आले होते ना 2 वेळा, त्यावेळेस ना तुरी एकदम पातळ दिसत होत्या. पण आता जर लाईन जर बघितली रस्त्यावरून तर हे बघा आपल्या तुरी खुडल्याचा परिणाम सांगतो मला. ह्याला भरपूर असे ना हे बघा फाट्या फुटल्यात. जर नाही खुडलं तर एक शिवडी अशी जात असते, तूर व्यवस्थित येत नाही. तर बाजरी काढल्यामुळे त्याचा एक फायदा सांगते. तर मधला जो पेस आहे ना, ह्याच्यामधला जो पेस, तर आपलं तुरीच्या फांद्या आतमध्ये पसरायला बरं पडते. आणि तुरला चांगली आता हवा लागते. कळ्या फुलाने आपल्याला भरायला लागले आता आपलं पीक. एकदम मस्त अशी आपली तूर आली. आता काय जाऊच नका, दुपारचे वाजले 2. आता निघायचं आहे घरी. तर हे मला बघा सकाळी सोडून त्यांचं ते मशनीचं पण काम चालू आहे. आणि एक कार्यक्रम आहे म्हणून सांगोला गेले होते. तर ते आले का मी पण निघणार आहे. तर बायका गेल्या. म्हटलं आता जाता जाता दुसऱ्या प्लॉटमध्ये मका आहे, तर ही पण मका बघून घ्यावी आणि तूर पण बघून घ्यावी बोलले. आणि उन्हाचं जर बोललं, आज आभाळ आणि ऊन इतकं आहे बोलू नका. आणि इतकं छान आपली तूर आले ना, खूप छान. आणि आतमध्ये गेले होते मी, बोराच्या झाडाला पण इतके फुलं आणि बारीक 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 बोरं लागायला आता चालू होतील बघा. आता हिवाळ्यापर्यंत आपल्या झाडाला आता बोरं चालू होतील. तर मस्त बसले तूर. मला वाटलं, कारण की तुरला जास्त पाऊस किंवा पाणी चालत नाही, जास्त पाऊस पण पडला की तुरी जळतात, त्याचं एक टेन्शन होतं मला. पण तसं काय झालं नाही. आणि कुसवे गवत किती काढलं होतं, तरीही कुसवी गवत काय ऐकलेलं नाही आहे आपल्याला. कुसवी गवत त्याचं यायचं तो आलायच. तर चला, ह्यांना पण मी फोन करते आणि घरी जायचं आहे. मळ्यात जर कोण बघितलं तर तुम्हाला इकडं तिकडं एकही माणूस दिसणार नाही. असं इकडे पिकच पिकं आहेत. मग काय होते, भीती वाटते. तर माझी पिशवी एकीकडे, मी एकीकडे. म्हटलं आता जाता जाता तुरी आणि मका दोन्ही पण बघून जावावं. तर चला, आता डायरेक्ट घरी गेल्यानंतरच बोलते आता.
मोठा पाऊस पडून गेला, लय मोठा, मोठाच्या मोठा पाऊस गेला. ह्या बी नारळाला हे आले किंवा तुरा इतका मोठा पाऊस आला, परत जसं होतं तसं ऊन पडून गेलाय. आता उद्या काढाले ते नाही काम आहेत कणस येते चिखलात. त्यांना म्हणलंय असं दिवसभर ऊन असलं हडकते म्हणले. चला पेपर मध्ये गडबड कशाला करायची? नाही, परवा घरीच आहे, उद्या मराठीकडे. 20 आता तू काय करणार? तू 20च्या नोटा किती घेणार? 50 घेतलं तर किती निघते? मग किती पाहिजे? 500. मग किती घेणार तू? 25. 25चं कसं काढणार? 25 शून्य 25 जुने 50. मग किती झालं? 500 झालं. बरोबर, गडबड करायचं. ओ बाबा, ornaments are made from. ऑर्नामेंट्स काय बोलत नाही. करायचं नाही का? कितीतरी की 22 करायचं. उदाहरण नाही आता. संध्याकाळचे ना 7:30 वाजत आले. तसं बघायला गेलं तर खूप उशीर झालाय, कारण की मी खूप लवकर आवरायला घेतले होते. तर बायका सुटल्यानंतर मी यांची वाट बघत बसल्याने अचानक एवढा मोठा पाऊस आला. मग सगळ्या बायकाच आम्ही आपल्या पत्र्यात बसलो आणि तिथून निघायला मग 3:30 घरी यायला 3:45 वाजले. तिथून 15-20 मिनिट इकडे तिकडे गेले आणि थोडस पाठ टेकायला. आमच्या घरी इतकं येणं जाणं लोकांचं तुम्हाला काय सांगू. तर सगळ्या बायका ज्या म्हणजे चुलत सासा वगैरे तर आता 6 वाजता गेले. मग तिथून झाडून काढलं, भांडी घासली, माझं आवरलं, किचन सगळं आवरलं. तोपर्यंत त्यांनी मटण आणून ठेवलं होतं. नवरात्र झाल्यापासून मटण काय आणलं नव्हतं, तर त्याला हळद मीठ लसूण खोबरं मी आधीच लावून ठेवलं होतं भांडे घासायला घ्यायच्या अगोदर. आणि इकडे ग्रेव्हीची तयारी जसं की कांदा, टोमॅटो आणि थोडं खडे मसाला. तर काय काय ना फोडणीला कांदा पण टाकतात, आई टाकतात आमच्या, पण मी टाकत नाही. एवढं जरी मसाला लावून घेतला तर होऊन जाते. आज सईपरी आईनं माझं इतकं म्हणजे जबरदस्त काम केलंय काय सांगू. सकाळी हेणी घाईघाईत 6 पोती बाजरी लावलेली, माझं सगळं पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत. आणि आई सईपरी पसरल्या होत्या आणि आम्हाला वाटलं आता कालच्यासारखं 4-5 वाजता ना आपलं बाजरी काढावी. तर इतकं जबरदस्त आभाळ आलं ना, खूप आभाळ आलं. मग पहिला फोन करून तिथे विचारले की आता बाबा पण नाही आहेत, मी पण नाही, आता कसं करणार बाजरीचं. तर या तिघांनी सईपरी आणि आईने पूर्ण बाजरी आहे ना, पूर्ण बाजरी अर्धा ठिकी भरून कट्ट्यावरती आणून झाकून ठेवली. जोक नाही, काल आम्हाला एवढं सगळ्यांना काम करायला 1.5 तास लागले होते. तर इतक्या सईपरीची मदत झाली ना आज दिवसभर, काय सांगू. मला हे पण झालं नसतं आपल्याला. पळत जरी गाडीवर आलं तरी पण आपल्याला ते काय म्हणतात ते आवरलं नसतं. पाण्यात गेली असती वर्षाची आपली मेहनत. सईपरीची आज खूप मदत झाली. आईने तर एकटी काय केली असते, आईला तर काय झेपणार आहे का एवढी सगळी बाजरी सगळी उन्हात. कारण की सकाळी असं काही वातावरण होतं की बाबा आता बाजरीला आता ऊन म्हणजे पावसाचं संकट येईल वगैरे, काही तसं वातावरण होतं. पण काम पूर्ण झालं. पलीकडच्या आत्ता तेच सांगायला लागते, पोरी आईला एवढं मदत केल्या. म्हटलं ह्या नाल्याला पहिलं पूर्ण काय तर खायला ना, तर एक चोकोबार पोरींना दिलं आणि पोरी खुश तेवढ्यातच. तर आता अभ्यास करायला लागले. तर सई आणि आई तर खात नाही, त्यांनी काय करते ग्रेव्हीची भाजी बनवते. काल परवा तर पनीर झाले, त्यामुळे पनीर वगैरे काय नाही. आता चला पाणी इथे गरम करून ठेवले, तर कुकरच्या शिट्ट्या काढून घेते. आणि आज बाजरीच्या भाकरी करायच्या आहेत. तर आज दिवस एकदम धावपळीचा गेलाय आणि कामाला पण इतकं उशीर झाला. आणि कधी कधी असं होतंय आपल्या घरी जर कोणाचं येणं जाणं जर असेल आणि आपण गोड बोलतो म्हणून मग सगळे आपल्या घरी येतात, असं पण असतंय. तर चला ह्याच्या शिट्ट्या काढून घेते आणि तोपर्यंत आपली ग्रेव्ही पण पूर्ण मी तयार करून घेते. लागलंच ना पटकन बाजरीच्या भाकरी पण करायला घेतले. एरवी काय वाटत नाही, पण आता जास्त दिवस झाले ना मळ्यात पण काम करून थोडंसं गॅप पडलंय आणि दिवसभर आबाळाचं ऊन म्हटलं की इतकं ऊन लागते ना, खूप असं थकायला येते. पण स्वयंपाक तर करावा लागणार आहे. तुम्हाला ह्या मसाल्यामध्ये भरपूर तिखट दिसत असेल, पण काही कलरची आपली घरची बेडगी आहे आणि मसाला आहे, त्यामुळे तुम्हाला तिखट जास्त दिसते. आपली ग्रेव्ही आहे त्याच्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं मसाला आणि आपली ग्रेव्ही शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि छान तेल सुटोसताना अजिबात गडबड करायचं नाही. छान असं मसाला शिजून द्यायचं आणि थोडंसं ना मटन मसाला त्याच्यामध्ये वापरले. शक्यतो मटन मसाला नाही वापरलं तर पण इतकी छान चव येते ना आणि खूप छान चव येते. आणि आता हा कुकर मी फक्त ना मटनसाठी म्हणजे आता घेतलेला आहे. बऱ्याच ताईंची ओरड होती ना एका ह्याच्यात शिजवते मटनसाठी आणि इमर्जन्सी कणसं शिजवण्यासाठी, एवढंच बास. आणि डायरेक्ट आमटीला फोडणी देऊन घेतलं
आणि त्याच कढईमध्ये परत हायच मसाला वापरून जो मी मसाला तयार केला होता त्याच कढईमध्ये ना सुकं मटण पण मला बनवायचं होतं. आणि सई आणि आईसाठी तर तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे ना तर ग्रेव्हीचा रस्सा जरी केला तरी चालतो. सई तर चांगली ना लसूण ठेचून मसाला मीठ तिखट स्प्रेड करून इतकं छान रोल करून खात होती ना, असं वाटत होतं हे जेवण सोडून सईचंच खावावं. तर असं ना माझा आजचा दिवसभराचा ब्लॉग आणि माझ्या नॉनव्हेज करायची पद्धत अशी आहे. सगळ्यांची शक्यतो सेमच असते, पण कोण खसखस आणि तीळ वापरतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मात्र सांगायला अजिबात विसरू